घरात लहान मूल आहे आणि त्याचे खूप खाण्याचे नाटकं जर असेल आणि त्याच्या चेहऱ्यावर जर तुम्हाला असं हसू बघायचं असेल ना, तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्रायल करून बघा. नमस्कार, मी मोनाली तुमचे स्वागत करत आहे आपल्या या छोट्याशा चॅनलवर. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीसाठी मी घेतला होता भात. आता इथे आपण शिळा भातसुद्धा वापरू शकतो, पण मी इथे फ्रेश भात घेतला होता आणि व्हेजिटेबल्समध्ये फरसबी, टमॅटो, गाजर आणि सोया चंक्स हे घेतलं होतं. आता सोया चंक्स मार्केटमध्ये मिळणाऱ्या टिक्का मसाल्यामध्ये छान 15-20 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आता ते मॅरिनेट झाल्यानंतर छान असं कमी तेलात फ्राय करायला घेतलं होतं. आता हे शक्यतो डीप फ्राय केले जातात, पण मला मुलांना जास्त ऑइली द्यायचं नव्हतं, त्याच्यासाठीच मी हे कमी तेलामध्ये छान असे फ्राय करून घेतले होते. जोपर्यंत ते क्रंची फ्राय होत नाही ना, तोपर्यंत ते छान असे फ्राय करायचे. आणि हे जे सोया चंक्स असतात ना, हे मुलांना खूप असे आवडतात, त्याच्यामुळे ते इतर व्हेजिटेबल्ससुद्धा खाऊन घेतात. मस्त सोया चंक्स क्रिस्पी झाले, ते काढून घेतले. त्यानंतर मी वापरलं होतं अमूलचं बटर. आता बटर तुमच्या चॉईसनुसार तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. मला थोडंसं कमीच लागतं, त्याच्यामुळे थोडंसं कमी घेतलं होतं मी बटर. आणि जोपर्यंत बटर मेल्ट होत नाही तोपर्यंत छान असं ते मेल्ट करून घ्यायचं. आणि त्याच्यातच आपण थोडंसं ऑइल ॲड करायचं. आता ऑइलसुद्धा आपल्या चॉईसवर आहे, आपल्याला जेवढं हवं तेवढं, पण शक्यता कमीच ऑइल वापरलेलं बेटर आहे. मस्त ते सुद्धा गरम झाल्यानंतरच त्याच्यात राई ॲड करायची. राई छान तडकली त्याच्यानंतरच मी त्याच्यात जिरं ॲड केलं होतं. आता जिरं पण छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतरच बाकीच्या व्हेजिटेबल्स आपल्याला त्याच्यात ॲड करायचे. आता जिरंसुद्धा छान फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात मी आलं आणि लसणाचे छोटे छोटे काप केले होते ते ॲड केले. त्याच्यानंतर त्याच्यात कांदा ॲड केला. 2-3 हिरव्या मिरच्या कापलेल्या होत्या त्यासुद्धा ॲड करून घेतल्या. फरसबी ॲड केलं. जर तुम्ही बटाटा वगैरे जर टाकत असाल तर ते सुद्धा ॲड करा. फक्त येथे टमॅटो ॲड करायचा नाही. ह्या भाज्या छान मस्त परतून घ्यायच्या. आता परतून झाल्यानंतर याच्यावर 2-3 मिनटासाठी एक झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून आपल्या भाज्या कच्च्या पण राहणार नाही आणि जास्त शिजणारसुद्धा नाही. आता 1-2 मिनटं झाले होते. त्यानंतर झाकण काढून बघितलं तर भाज्या अशा काहीशा दिसत होत्या. त्या पण छान परत एकदा परतून घेतल्या. आणि त्यानंतर याच्यात ॲड करायची वेळ झाली होती टमॅटो शक्यतो सगळ्यात शेवटी ॲड करायचा, कारण की तो लवकर शिजतो, त्यामुळेच तो सगळ्यात शेवटी ॲड करायचा. आता टमॅटो ॲड केल्यानंतर तो पण 1-2 मिनटासाठी असा परतून घ्यायचा. टमॅटो नरम होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. आता टमॅटो नरम झाला होता. त्यानंतर मी त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकलं होतं. मीठ थोडंसं कमीच टाका, कारण की आपण पुढे वापरणारा मसाला आहे त्याच्यातसुद्धा मीठ असतं. आता छान परतून झाल्यानंतर मी इथे फ्राईड राईसचा जो आपला चिंगचा मसाला असतो ना, तो ॲड केला होता. आता ह्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळेच म्हणत होती की मीठ हे थोडं कमीच ॲड करा. आता मसालासुद्धा छान सगळ्या व्हेजिटेबल्सला लागेल असा परतून घ्यायचा. आता पूर्ण मसाला आपल्या सगळ्या भाजींना लागला पाहिजे अशा प्रकारे छान परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये सोया सॉस ॲड करायचा. आता सोया सॉस हा तुमच्या चॉईसवर आहे, तुम्हाला आवडत असेल तुम्ही तेवढा वापरू शकता. मला थोडा कमीच आवडतो, त्याच्यामुळे मी इथे थोडा कमीच वापरला होता. आणि हे बाहेरचे जे काही प्रोडक्ट्स असतात ना, ते शक्यतो कमीच यूज केलेले बेटर असतात मुलांच्या दृष्टीने, त्याच्यामुळे मी चव लागेल आणि त्याचा वापर कमी होईल या हिशोबानेच ते वापरत असते. छान आता सॉससुद्धा मिक्स करून घ्यायचा. आता सगळं मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जो आपला राईस तयार करून ठेवला होता ना, तो याच्यात ॲड करायचा. आता इथे भात आपला मोकळा होत नाही, त्याच्यामुळे थोडंसं परतत राहायचं. जसं आपण परतू तसं आपला राईससुद्धा हा मोकळा होत जातो. फक्त परतताना एकच काळजी घ्यायची की आपल्या राईसचा तुकडा होणार नाही. फायनली आपला राईस अशा प्रकारे तयार झाला होता. आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे असेल तर मस्त लिंबू आणि कोथिंबीर त्याच्यात ॲड करा. दिसायलासुद्धा खरंच खूप सुंदर दिसतो आणि बघताच मुलं स्वतःहून मागतात की आम्हाला हे लवकर खायला द्या. आता इथे छान मस्त कोथिंबीर टाकून घेतली होती. परत वरून खालून असं छान फ्राय करून घेतलं होतं. आता इथे फ्राय करताना थोडी काळजी घ्यावी लागते की जेणेकरून आपल्या भाताचा कटका होणार नाही. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि एकदा नक्कीच ट्रायल करून बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.